वांग्याची भाजी बघू शकता तुम्ही. जर अशा वांग्याची भाजी नाही खाल्ली तुम्ही म्हणाल की मी काहीतरी मिस केलं आहे. रामकृष्ण हरी माऊलींनो, सर्वांना गौरीचा नमस्कार. तर कशा आहात सर्वांचं गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे. वांग्याची भाजी बघून कसं तोंडाला पाणी येणार. किती छान अशी ते वांग्याची भाजी मटणाच्या भाजीसारखी झालेली आहे. छान अशी मस्त काटाळी वांगी घेतलेली आहेत इथे. अशा पद्धतीने छान असे मस्त काटाळी वांगी असले म्हणजे भाजी खूप छान असते. तर अशा पद्धतीने वांगी घ्यायची. वांगी छान आपण स्वच्छ कट करून घेऊया आणि स्वच्छ धुवून घेऊया. भाजीसाठी लागणारा मसाला इथे काढून घेतलेला आहे. मसाल्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे खोबरं, तांदूळ, हरभरे डाळ, ज्वारी किंवा बाजरी असली तरी चालतं. मी इथे ज्वारी घेतली, बाजरी नाही. तर इथे 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, थोडासा खडा मसाला घेतलेला आहे आणि येसूरसाठी आपल्याला याची गरज पडते. आणि हिरवी कोथिंबीर घ्यायची वाटण्यासाठी. तर हिरवी कोथिंबीर स्वच्छ अशी आपल्याला धुवून घ्यायची. छान मसाला बारीक दळून घेऊया. हा झालेला आहे काळा मसाला. याच्यात आपल्याला कांदा घालायचा आहे. कांदा चुलीमध्ये भाजून घेतलेला आहे. कांदा छान असा मस्त तव्यावरती परतवतोय. हा घेतला आहे कांदा चुलीमध्ये भाजलेला, छान मस्त परतवून घेतला तव्यावरती. आता हा मसाला छान मस्त आपल्याला बारीक दळून घ्यायचा आहे मिक्सरला. वांग्याच्या आपल्याला 6 फोडी करून घ्यायच्या, म्हणजे 6 खापा करून घ्यायच्या. आणि आतून बघायचं स्वच्छ निघतं आहे की काय. अशा पद्धतीने वांगं कट करून घ्यायचं, म्हणजे आतली बाजू आतमध्ये काही त्याच्यामध्ये दिसतं आपल्याला. अशा 6 फोडी जर केल्या तर काही आतमध्ये असेल तर दिसतं आपल्याला, आपण काढून टाकतो. अशा पद्धतीने वांग्याच्या 6 फोडी करून घ्यायच्या. सर्व वांगे असेच कट करून घेऊया. आता इथे वांगे छान असे मस्त इथे आपण कट करून घेतलेले आहेत. वांग्याचं पाणी निथळवण्यासाठी आपण एखाद्या प्लेटमध्ये काढून घेऊया, म्हणजे वांग्याचं पाणी निघून जाईल. आपल्याला पाणी नको आहे वांग्यामध्ये. त्यात घेऊया आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. थोडीशी हळद पावडर घ्यायची आपल्याला, अर्धा चमचा लाल तिखट. मसाल्यामध्ये आपण धने घातलेले नाही, धना पावडर घालून घ्यायची 2 चमचे. अशा पद्धतीने वांगं नक्की करून बघा. मी अशा पद्धतीने कधी वांगं बनवलं आहे का? अशा पद्धतीने जर वांगं बनवलं नसेल तर तुम्ही खूप मोठी चूक करतात. अशा पद्धतीने वांगं नक्की बनवून बघा. आता इथे आपण घेतलेलं आहे मीठ, मिरची, हळद आणि धना पावडर. छान मिक्स करून घेऊया आणि आपल्याला वांग्यामध्ये भरून घ्यायचं आहे. तर छान मिक्स करून घेऊया. व्हिडिओ कुठून बघताय कुठून नाही नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर थोडा जरी आवडला तर नक्कीच तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. आणि तुम्हीसुद्धा मला कमेंट करून सांगा भाजी कशी होते कशी नाही. एकच नंबर भाजी होते, खूप चव येते आणि तुमची भाजीसुद्धा अशाच पद्धतीने होणार. तर अशा पद्धतीने भाजी नक्की बनवून बघा. वांग्यामध्ये मसाला भरून मग काळं वांग्याची भाजी बनवून बघा, एकच नंबर. ज्यांना पण वांग्याची भाजी आवडत नाही ते सुद्धा खूप आवडीने खाणार. काही वेळेस काय होतं, वांगं आपल्याकडून गिरजून जातं किंवा वांगं शिजत नाही. तर त्याचे काही प्रकार असतात. तुम्ही तेलामध्ये जर पटकन वांग्याला फोडणी दिली, तेल जास्त कडक केलं तर वांग्याला एक साईडनी चटका बसतो, वांगं आतून काळं पडतं, बाहेरून निब्बर होतं. तर अशा पद्धती तुम्ही चुकीच्या करत्या वांग्याची भाजी. तर अशा पद्धतीने या पद्धतीने वांग्याची भाजी नक्की बनवून बघा, तुम्हाला खूप आवडेल आणि घरातले सुद्धा खूप आवडीने खातील. आता आपण वांगं शिजत घालून घेऊया. आता शिजत घालण्याची पद्धत बघा. इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये सर्व वांगे आपल्याला ठेवून घ्यायचे अशा पद्धतीने. आता हा जो उरलेला मसाला याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून मिक्स करून वांग्यावरती ओतून द्यायचं आहे. वांग्याच्या साईडला ओतून दिलं तरी चालेल. अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं. अशा पद्धतीने तर वांग्यालाही चटका बसत नाही, वांगं पण छान शिजलं जातं. वांग्यामध्ये अजून थोडंसं पाणी घालून घेऊया, म्हणजे मी इथे साधारणतः 2 कप असं पाणी घातलेलं आहे. तर झाकण ठेवून छान असं मस्त वांगं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. छान वांगं शिजवून घेऊया. वांगं शिजतं तोपर्यंत आपल्याला हा मसाला बारीक दळून घ्यायचा आहे. याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट मी बनवलेली नाही, माझी ऑलरेडी असते. तर तुम्ही आलं लसूण पेस्ट बनवून घ्या. मसाला छान बारीक दळून घेऊया. मसाला छान बारीक दळून घेतलेला आहे. कढई गरम करायला ठेवली, मसाला छान परतून घेऊया. गॅस चालू केलेला आहे. कढई गरम झाली, तेल घालून घेऊया 2 चमचे. आलं लसूण पेस्ट घालून घेऊया. तेल छान गरम झालं. आलं लसूण पेस्ट मी घरीच बनवलेली असती. 1 डबी भरून फ्रीजमध्ये बंद करून ठेवायची, म्हणजे फ्रीजमध्ये वास तयार होत नाही. छान परतून घेऊया. पॅक बंद डबीमध्ये जर ठेवलं तर आलं लसूणचं जास्त वास फ्रीजमध्ये पसरत नाही. मसाला घालून घेऊया. गॅस कमी ठेवायचा, म्हणजे तेल जास्त वरती उडत नाही, गॅसची साईड खराब होत नाही. मिक्सर धुवून आपल्याला पाणी घालून घ्यायचं.
छान मसाला परतून घ्यायचा आहे. मसाले घालून घ्यायचे. कांदा लसूण मसाला, मीठ मसाला, हळद, लाल मिरची पावडर आणि हिंग. कांदा लसूण मसाला आपण थोडा थोडा चोपडायचा, कारण की बाकीचे मसाले आपण घातलेलेच आहेत. हिरवी मिरची घातलेली आहे, खडा मसाला घातलेला आहे. हे फक्त तरीपुरता आणि छान मस्त वास येण्यासाठी. छान मसाला परतून घेऊया. छान मस्त मसाला परतत आलेला आहे. छान मस्त तेल सुटलेलं आहे मसाल्याला, पण अजून थोडंसं आपण परतून घ्यायचं आहे. जेवढं तेल टाकलं पाहिजे तेवढंच तेल टाकलेलं आहे. परत काही तेल घालायचं नाही. छान मस्त मसाल्याला तेल सुटतं. खोबरं असतं, खोबऱ्याचं पण तेल याच्यामध्ये सुटलं जातं. थोडीशी हिरवी कोथिंबीर घालून घेऊया. छान मसाला परतून झालेला आहेच आपल्यावाला. तर बघू शकता किती छान असं मस्त तेल सुटलेलं आहे मसाल्याला. खाली न डागून देता छान मस्त हलवत राहायचं आहे. छान तेल सुटलं जातं. भाजी पण खूप छान आणि खूप चविष्ट होते अशा पद्धतीने तुम्ही जर भाजी बनवली तर. कारण की आपण सारखं हलवत असतो आणि मसाला छान मस्त परतून घेतो, तर भाजीला खूप छान अशी मस्त चव येते. आपला आधी पण तव्यावरती मसाला छान मस्त असा भाजलेला असतो, तळलेला असतो. त्याच्यामुळं हा मसाला पण तुम्ही जेवढा परतवशाल तेवढा छान लागतो. तव्यावरचा आणि याच्यावरचा दोन्ही छान मस्त असं परतून घ्यायचा. छान असं मस्त इथं आपल्याला मसाला तयार झालेला आहे. तर बघू शकता किती छान असं मस्त मसाल्याला तेल सुटलेलं आहे. छान असा मस्त आपल्याला मसाला परतून सुद्धा झालेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा वांगीची भाजी छान अशी मस्त बनवू शकता. एकदम गावकडच्या पद्धतीने. तुम्ही हॉटेलमध्ये जर खायला गेले तुम्हाला अशी भाजी भेटणार नाही खायला. जे घरच्या भाजीमध्ये चव असते ती हॉटेलच्या भाजीमध्ये नसते. आणि जे घरी जे अन्न जे होतं ते आपल्याला खूप छान असं मस्त पौष्टिक अन्न असतं. तेच घरचंच अन्न खाल्लं पाहिजे. तर आता इथे आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे. गरम पाणी घालून मसाला छान शिजवून घ्यायचा आहे. थोडाफार शिजवायची गरज नाही. आता वांग्यामध्ये आपण मसाला शिजवून घेऊया. अशा पद्धतीने गरम पाणी घालून घ्यायचं. छान मसाला मिक्स करून घेऊया. चमच्याची साहाय्याने मसाला छान मस्त मिक्स करून घ्यायचा. म्हणजे त्याच्यात जे आता मसाला छान असं एक जागी झालेला तो छान असं मस्त पातळसर करून घ्यायचा. घट्टसर होता तो पातळसर करून घ्यायचा. इथे मी पुन्हा पाणी घालून घेतलं मसाल्यामध्ये. आता इथे आपल्याला जेवढी भाजी बनवायची तेवढं इथे पाणी घालून घ्यायचं आहे. आता हे आपल्याला मसाल्याचं पाणी वांग्यावरती ओतून घ्यायचं आहे. वांग्याला सेपरेट फोडणी द्यायची गरज नाही, काही नाही. खूप छान अशी मस्त आपली वांगीची भाजी तयार होते. आता आपण हे मसाल्याचं पाणी काढून घेऊया आणि वांग बघूया शिजलं की काय. वांग्यावरचं झाकण काढून बघूया. तर छान असं मस्त वांग शिजलेलं आहे, बघू शकता. गिरजत नाही, काही नाही. छान असं मस्त वांग आपल्याला तयार होतं. तर वांग बघा किती छान असं मस्त कलर आलेला आहे त्याला. एक बाजूने ही बाजूसुद्धा बघा किती मस्त शिजलेली आहे. पटकन असं चमचा याच्यामध्ये जातो. खायलासुद्धा खूप चव देते. गॅस कमी करून आता आपल्याला मसाला वरतून ओतून घ्यायचा आहे. आता ही वांग्याची भाजी चालली. वांग्याच्या भाजीमध्ये चालले हा रस्सा. तर बघू शकता किती छान असं मस्त आपल्याला इथे वांग्याची भाजी तयार होते. आता याच्यात तुम्ही गरम पाण्याचा वापर करून भाजी किती घट्टसर किती पातळसर पाहिजे त्या प्रमाणानुसार तुम्ही भाजी वाढवू शकता. आता गॅस फुल करून एक मोठी उकळी घेऊया. तर इथे वांग्याच्या भाजीला छान मस्त उकळी आलेली आहे. तर बघू शकता किती छान अशी आपल्याली वांग्याची भाजी तयार झालेली आहे. वांग्याला चटका बसत नाही. वांगंसुद्धा खूप छान चविष्ट होतं. अशा पद्धतीने भाजी नक्की बनवून बघा, तुम्हाला खूप आवडेल. रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील गावाकडच्या. थोडीसुद्धा रेसिपी आवडली तर नक्कीच मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. आणि अशा पद्धतीने वांग्याची भाजी नक्की बनवून बघा. तुम्हाला मी एक वांग घेऊन दाखवते डिशमध्ये. भाजीला तरीसुद्धा खूप छान अशी मस्त आलेली आहे. तर बघा, बाजरीच्या भाकरीसोबत एकच नंबर अशी भाजी आपल्याला लागणार आणि खूप चविष्ट लागणार. तर अशा पद्धतीने भाजी नक्की बनवून बघा. मटणालाही मागे टाकेल अशी आपल्याली वांग्याची भाजी झालेली आहे. तुम्ही जर वांग्याची भाजी जर नाही खाल्ली तर तुम्ही म्हणाल मी काहीतरी मिस केलं. अशा पद्धतीने भाजी नक्की बनवून बघा. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच व्हिडिओ बघण्यासाठी गौरी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर थोडासुद्धा आवडला तर मित्रमैत्रिणींना पाठवा. तर चला, आजच्यासाठी धन्यवाद.